मैं पत्रकार अनिल वर्मा IBN न्यूज़ 2020 से। मैं आज महाराष्ट्र के अपना औरंगाबाद में हूँ। तो हमारे साथ शीतल गोरे मैडम है, जो अंबिका पंत संस्था से कर्ज लेकर काफ़ी प्रताड़ित हुई हैं। जगह जगह वो न्याय के लिए गुहार लगा रही हैं, काफ़ी धक्के खा रही हैं न्याय के लिए। जो अंबिका पंत संस्था वाले उन्हें काफ़ी प्रताड़ित किया है और उन्होंने ऐसा उनका हालात कर दिया कि वो आत्महत्या करने पे मजबूर हुए। तो उन्होंने अपना आज़ाद मैदान, मुंबई के आज़ाद मैदान में आंदोलन भी किया था। तो हमारे साथ है शीतल गोरे मैडम। मैं उनसे पूरी जानकारी लूँगा कि उनके साथ क्या हुआ। नमस्ते, मी शीतल भाऊसाहेब गोरे, श्रीरामपूरमधील अंबिका महिला नागरी सहकारी पतसंस्थेने अतिशय गैरव्यवहार, भ्रष्टाचार केलेला आहे तो उघडकीस करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे। त्या ठिकाणी आम्ही 2005 ते जून 2022पर्यंत आम्ही कलेक्शन एजंट, दैनिक ठेव प्रतिनिधी म्हणून काम करत होतो। पण त्यांचा इतका भ्रष्टाचार मी उघड करते म्हणून त्यांनी जाणून बुजून आमच्या कामामध्ये काही त्रुटी ठेवल्या, आम्हाला कुठं गुंतवता येईल याच्यासाठी कट कारस्थाने केले। त्यामुळे त्यांनी अचानक आम्हाला कामावरून काढून टाकलं। लोन फॉर्मवर फक्त माझ्या मिस्टरांच्या माझ्या सह्या घेतल्या, परंतु कुठल्याही प्रकारचं लोन आम्हाला दिलेलं नाही आहे आणि त्या लोनचं लगेच कर्ज भरण्यासाठी नोटीस पण पाठवू लागल्या। आणि त्यांनी इतका अंबिका महिलेचं माजी चेअरमन सुशीला विठ्ठल नवले यांनी इतका मानसिक त्रास दिला। त्याचप्रमाणे तिथे जे आत्ता PRO म्हणून काम करतात राजाराम काकडे आणि मॅनेजर अण्णासाहेब कचरू जाधव यांनी इतका मानसिक त्रास दिला। कर्मचाऱ्यांना हाताशी धरून त्यांनी आमच्या कामामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या त्रुटी ठेवल्या, अनियमितता दाखवली आणि आम्हाला गुंतवण्याचा प्रयत्न केला। आणि त्यांच्या त्रासामुळं, तसंच त्या ठिकाणी विजय पवार नावाचा शिपाई आहे, सर्व मिळून ती बँकेचाच पैसा ते व्याजाने देतात आणि या सर्वांविरुद्ध मी अन्याय उठवायला लागले। तर आम्हाला इतका मानसिक त्रास दिला, त्यामध्ये माझ्या पतीचं हार्ट अटॅकने निधन झालं। वेळोवेळी सहकार संबंधित क्षेत्राला मी सहकार खात्याला पाठपुरावा करते, अर्ज देते, परंतु कुठंतरी काहीतरी त्यांचं म्हणजे हे सर्व भ्रष्ट लोक असावेत, त्यामुळं ते कुठेही न्याय देण्यास फक्त वेळ काढूपणा करतात। तारीख देतात फक्त, आत्ता न्याय मिळेल, उद्या मिळेल, पण अजूनपर्यंत ते संबंधित अधिकाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही आहे। आणि ह्यांच्यावरती एका केसमध्ये आरोप देखील सिद्ध झालेला आहे। अंबिका महिला पतसंस्थेमध्येच एका व्यक्तीला त्यांनी बऱ्याच मोठ्या रकमेला फसवलेलं आहे। श्रीरामपूर न्यायालयाने त्यांना आरोपी म्हणून सिद्ध केलेलं आहे, परंतु आजही ते जामिनावर कामकाज करत आहेत। परंतु मी सांगते, यांचा गैरव्यवहार, भ्रष्टाचार उघडकीस करण्यासाठी मी श्रीरामपूरमध्ये प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने मी उपोषण केलेलं आहे। नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या विचाराने प्रेरित होऊन सत्याला साथ आणि अन्यायाला लाथ या ब्रीदवाक्याप्रमाणे मी लढत आहे। आणि त्यानंतर त्यांनी माझं 30 सप्टेंबरला जी वार्षिक सर्वसाधारण सभा घेतलेली होती, त्या सभेमध्ये देखील त्यांनी 4994 सभासद असताना त्यांनी फक्त 100 ते 125 लोक, ते पण महिला आणि पुरुष मिळून बनावट सदस्य आणलेले होते। आणि मूळ त्या जनरल मीटिंग होती, मासिक मीटिंग पण नव्हती, जनरल मीटिंग असताना देखील त्यांनी हे सगळे चुकीचे कामं केलेले आहे। सभासदांना बोलू देखील दिलं जात नव्हतं, परंतु तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांच्या सहकार्यामुळे मला 10 मिनटं बोलण्याची संधी मिळाली, पण तिथे देखील त्यांनी मला खूप मानसिक त्रास केला। मी माझा अर्ज त्यांना बोलण्यासाठी विनंती करत होते, परंतु त्यांनी मला अर्धा तास ताटकळत उभं केलं, परंतु माझा अर्ज लवकर घेतला नाही। त्यानंतर मी त्यांचा भ्रष्टाचार म्हणजे त्यांनी ज्या संस्थेमध्ये चालू ठेवलेलं गैरव्यवहार, भ्रष्टाचार चालू आहे, त्याविरुद्ध मी शेवटपर्यंत लढत राहणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांनी घटनेने मला, संविधानाने जो मला अधिकार दिलेला आहे, त्या अधिकारानुसार मी शेवटपर्यंत लढत राहणार आहे। या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये भगव्या कागदावरती निळ्या शाईने जे मी अर्ज लिहिणार आहे, अन्याय अत्याचार विरुद्ध जो आवाज उठवणार आहे, त्यासाठी मला नक्कीच न्याय मिळणार आहे। आणि मी हे कुठल्याही प्रकारच्या त्यांच्या दबावाला, कोणत्याच गोष्टीला घाबरणार नाही, परंतु मी सहकार क्षेत्र कसं भ्रष्टाचाराने बरबटलेलं आहे हे मी उघड करणार आहे। आणि त्यासाठी मला पत्रकार अनिल वर्मा सर यांनी जनता सरकार मोर्चाबद्दल माहिती दिली। आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मी आलेली आहे आणि मला त्यांच्याकडून, जनता सरकार मोर्चाकडून निश्चितच मला न्याय मिळणार आहे हे मी इथे सर्वांना सांगते। परंतु माझी अशी एक विनंती आहे सर्वांना, शासनाला देखील, की त्या ठिकाणी अंबिका महिला पतसंस्थेचा गैरव्यवहार
आणि भ्रष्टाचार विरोधी चौकशी करून त्या ठिकाणी त्वरित प्रशासक नेमावा अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद सर. महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी को ये ध्यान देना चाहिए कि जो ये मैडम बता रही अंबिका पंत संस्था काफ़ी लोगों को फंसाया है, काफ़ी लोगों को वो लोन देने के बाद गलत तरीके से उन्हें आत्महत्या करने में मजबूर किया है, तो इसकी पूरी जांच पड़ताल होनी चाहिए. बहुत बहुत धन्यवाद.